Hello everyone. Our today's topic is application of determinant. Determinant या चॅप्टरचे आपण व्हिडिओज बघतोय. व्हिडिओजमधला आपला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे, नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. सो ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट मध्ये आपल्याला 3 टाईपचे ॲप्लिकेशन लर्न करायचे. त्यामध्ये फर्स्ट आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल प्रत्येकाला माहिती आहे, कारण तुम्ही 10th जेव्हा डिटर्मिनंट चॅप्टर शिकला तेव्हा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू अननोन टू इक्वेशन टू अननोनला तुम्ही हँडल केले आणि तिथे तुम्ही क्रॅमर्स रूलचा यूज केला. आता या 11th आपल्याला क्रॅमर्स रूल परत यूज करायचा आहे, पण आपल्याकडे इक्वेशन्स 3 असतील आणि अननोनसुद्धा 3 असतील. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे डिटर्मिनंटचं. वी कॅन से इट इज सेकंड ॲप्लिकेशन, कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन इन two equations in two variables, or we can say here unknowns. आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत, 2 अननोन मधलं, आणि त्याची कन्सिस्टन्सी जर चेक करायची असेल आपल्याला, तर या कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा यूज कसा करायचा आहे ते बघणार आहोत. आणि नेक्स्ट ॲप्लिकेशन इज एरिया ऑफ ट्रायंगल अँड द कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचे खूप सारे फॉर्म्युले लर्न केलेले आहे या आधीच्या क्लासमध्ये. तुम्ही 10th केलेलं आहे सगळं, पण आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी यूज डिटर्मिनंटचा करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे जेव्हा आपण तो पॉईंट लर्न करू त्यावेळेस बघणार आहोत. अँड सिमिलरली वी कॅन चेक द कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. 3 पॉईंटची कोलिनियरिटीसुद्धा कशी चेक करायची ते आपल्याला त्याचमध्ये लर्न करायचं आहे. सो हे आहे 3 ॲप्लिकेशन. क्रॅमर्स रूल इज फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशन इज कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स और 2 अननोन्स. अँड द थर्ड ॲप्लिकेशन इज एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. सो यामधलं आपल्याला आजच्या सेशनमध्ये आजच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये क्रॅमर्स रूल म्हणजे पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन लर्न करायचे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ॲप्लिकेशन क्रॅमर्स रूल. कन्सिडर द क्रॅमर्स रूल. हे आपल्याला यूज कसं करायचं आहे ते बघूया आपण. कन्सिडर द फॉलोविंग 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल वी कॅन से. सो आपल्याकडे 3 लिनियर इक्वेशन्स आहे, जसं मी मगाशी म्हटलं होतं. 3 लिनियर इक्वेशन, 3 अननोन कोण आहे, एक्स, वाय अँड झेड. सो हे 3 अननोन आणि 3 इक्वेशन या टाईपमधले a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2, a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. हे 3 इक्वेशन्स आहेत आणि 3 अननोन. तर आपण असं म्हणू शकतो की हे सगळे ऑल ए आयज, बी आयज, सी आयज अँड डी आयज हे काहीतरी सम कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट नंबर आहे. अँड देन सपोज वी हॅव टू हिअर फाइंड द अननोन्स, दॅट मीन एक्स अँड एक्स, वाय अँड झेड. हाऊ वी कॅन फाइंड, जसं आपण 10th केलं होतं त्याच टाईपमध्ये करणार आहोत. म्हणजेच आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, म्हणजे मला एक्स व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, डी एक्स डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंवा डी एक्स डिटर्मिनंट फाइंड आउट करा आणि त्याला डी डिटर्मिनंटनी डिवाइड करा. आता हा डी एक्स आणि डी डिटर्मिनंट काय आहे हे यानंतर आपण व्यवस्थित लर्न करणार आहोत किंवा सांगणार आहे मी थोड्या वेळाने. सो नेक्स्ट बघूया वाय फाइंड आउट करण्यासाठी काय करायचे, डी वाय डिटर्मिनंटला डी डिटर्मिनंटनी डिवाइड करायचे. नेक्स्ट झेड कसा मिळणार आहे, तर डी झेड डिटर्मिनंटला आपण डी डिटर्मिनंटनी डिवाइड करायचे. सिन्स अवर डी डिटर्मिनंट इज denominator, so obviously our d determinant will not be equal to 0. Then we can use all these formulae to find the variable किंवा find the. आता डी डिटर्मिनंट कसा लिहायचा आहे ते बघूया आपण. डी डिटर्मिनंट, सो डी डिटर्मिनंट दिस इज इक्वल टू ऑर्डर 3चा डिटर्मिनंट घ्यायचा आहे आपल्याला. ऑर्डर 3चा डिटर्मिनंट म्हणजे 3 रोज 3 कॉलम्स असतील. पहिला कॉलम कसा फिल करायचा, तर पहिला कॉलम कोइफिशियंट ऑफ एक्सनं फिल करणार आहे. दॅट मीन्स हिअर वी हॅव a1, a2 अँड a3. सेकंड कॉलम हा
फिल करता येईल B1, B2, B3 म्हणजे कोइफिशियंट ऑफ वायनं. सो हिअर वी हॅव B1, B2 and B3. And third column we have to fill by the coefficients of Z. So here we have C1, C2 and C3. In this way we can write our D determinant. So next we have to write which determinant? Dx determinant, right? So dx determinant लिहायचं आहे. Again we have to use here order 3 determinant because we have 3 equations, 3 unknowns. So our dx determinant is of order 3 determinant. आता dx determinant लिहिताना काय करायचं आहे? सुरुवातीला कॉन्सन्ट्रेट डी डिटर्मिनंटवर करा. तर डी डिटर्मिनंटमध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत आपल्याला. चेंजेस कुठे करायचे? सिन्स हिअर वी आर रायटिंग एक्स, सो द कॉलम ऑफ एक्स कोएफिशियंट वी हॅव टू रिप्लेस इट बाय द कॉन्स्टंट नंबर्स. म्हणजे जो आपला एक्स कोएफिशियंटनी लिहिलेला जो कॉलम होता तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे D1, D2 आणि D3 या नंबर्सने किंवा या कॉन्स्टंट टर्मने. सो हिअर वी हॅव D1, D2 अँड D3. उरलेला चेंज कोणताच होणार नाही आहे. सो सेकंड कॉलम ॲज इट इज असेल डी डिटर्मिनंटमध्ये जसा होता तसाच, आणि थर्ड कॉलमसुद्धा ॲज इट इज असणार आहे जसा डी डिटर्मिनंट मध्ये होता तसा. यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? डी वाय डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. आता डी एक्स डिटर्मिनंट जर तुम्हाला समजला असेल तर त्यावरनं तुमच्या डोक्यात आलं असेल की डी वाय डिटर्मिनंट कसा लिहायचा आहे. पण ठीक आहे, आपण परत एकदा इथे रिपीट करणार आहोत की काय कसं करायचं आहे ते. आता परत एकदा जेव्हा डी वाय डिटर्मिनंट लिहायचं आहे त्यावेळेस परत एकदा डी डिटर्मिनंटवरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे आपण. सिन्स इथे आपण वाय लिहिला आहे तर मला जिथे कोएफिशियंट ऑफ वायच्या कॉलममध्ये लिहिले होते त्या कॉलमवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर हा जो कॉलम आहे तो रिप्लेस होणार आहे ऑब्वियसली बाय द कॉन्स्टंट नंबर्स D1, D2 अँड D3. सो हाऊ वी कॅन फिल दिस डिटर्मिनंट? इट इज first column will remain as it is, that means A1, A2 and A3. We have to change the second column by the constant numbers D1, D2 and D3, and the last column will remain as it is, that is C1, C2 and C3. So in this way our dy determinant will get complete. So next go for the next determinant, that is our dz determinant. आता ज्यांना दोन्हीचे समजले डी एक्स आणि डी वाय त्याला डी झेड आता फिल करता येणार आहे. सो लक्षात आलंच असेल तुमच्या डी डिटर्मिनंटवर कॉन्सन्ट्रेट करा. जिथे आपण झेडचे कोएफिशियंट लिहिले म्हणजे आपला तिसरा कॉलम त्याला रिप्लेस करायचे D1, D2 आणि D3. सो लेट अस स्टार्ट. A1, A2, A3, B1, B2, B3. Here we have D1, D2 and D3. So in this way we can complete our dz determinant. आता सगळ्यांना माहिती झाले की क्रॅमर्स रूल आपल्याला यूज कसा करायचा आहे 3 इक्वेशन 3 अननोनसाठी. तर आपण एका एक्झाम्पलद्वारे बघूया की आपण क्रॅमर्स रूलनी हे एक्झाम्पल सॉल्व कसं करणार. तर इथे एक मी एक्झाम्पल घेतलं आहे. सो एक्झाम्पल असं आहे, सॉल्व द फॉलोविंग लिनियर इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. आपल्याला हे लिनियर इक्वेशन क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व करायचं आहे. सो अवर फर्स्ट इक्वेशन इज 2x plus 3y plus 3z is equal to 5. Second equation is x minus 2y plus z is equal to minus 4. And the third equation is 3x minus y minus 2z is equal to 3. So 3 इक्वेशन्स 3 अननोनमध्ये आपल्याकडे या टाईपमध्ये दिलेले. सो काय करायचे आपल्याला? सुरुवातीला दिलेल्या इक्वेशन्सवरनं आपला डी डिटर्मिनंट, डी एक्स डिटर्मिनंट, डी वाय डिटर्मिनंट आणि डी झेड डिटर्मिनंट राईट करून त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. जर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करता येत नसेल तर त्यावर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ अवर डी डिटर्मिनंट. सो लेट अस राईट इट. सो डी डिटर्मिनंट कसा फिल करायचं सर्वांना माहिती आहे. सुरुवातीला आपल्याला एक्सचे कोएफिशियंट लिहायचे. सो हिअर वी हॅव 2, 1,
and then here we have 3. Next we have to write the coefficients of y in our second column. So here we have 3, -2, and here -1. And the next coefficients of z, that means 3, 1 and -2. सो डिटर्मिनंट लिहून कंप्लीट झालं आहे आपला. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची कशी आहे, सगळ्यांना येत असेल आता. सो दिस इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट. आपण थोडेसे कॅल्क्युलेशन डायरेक्ट करतोय, जास्त स्टेप्स न वाढवता. सो इथे +4, इथे +1. सेकंड एलिमेंट साइन चेंज करून घेतला आहे, -3. देन वी हॅव हिअर -2, -3. थर्ड एलिमेंट ॲज इट इज, दॅट इज +1. नेक्स्ट वी हॅव हिअर -1 +6. सो कॅल्क्युलेट करूया. हिअर वी हॅव 10. हिअर वी हॅव +15. हिअर वी हॅव +15. सो तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर फायनल आन्सर तुम्हाला मिळणार आहे 40. नेक्स्ट डिटर्मिनंट लिहूया, dx डिटर्मिनंट. dx डिटर्मिनंट कसा लिहायचा सगळ्यांना माहीत आहे. डी डिटर्मिनंटवर कॉन्सन्ट्रेट करा. जिथे तुम्हाला एक्सचे कोएफिशिएंट तुम्ही फिल केले होते, म्हणजे पहिल्या कॉलममध्ये, तो पहिला कॉलम रिप्लेस होणार आहे कॉन्स्टंट नंबरनं. म्हणजे इथे 5 -4, इथे मिळेल 3. त्यानंतर पुढचा कॉलम ॲज इट इज आहे. सो 3 -2 -1. हिअर वी हॅव 3, 1 and -2. So let us calculate the value of this determinant. So which is equal to 5, 4 +1. Next element sign change करून. So -3, 8 -3. Next element as it is म्हणजे +3. Here we have +4 +6. कॅल्क्युलेट केलं तर इथे मिळणार आहे आपल्याला 25. इथे मिळणार आहे -15 आणि इकडे +13. सो तुमचं फायनल आन्सर येईल 40. या पद्धतीने आपला dx डिटर्मिनंट सुद्धा कॅल्क्युलेट करून झाला आहे. नेक्स्ट आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे dy. सो dy डिटर्मिनंट आधी राईट करूया आपण. परत ऑर्डर 3चा डिटर्मिनंट घेतला आहे. डीवर कॉन्सन्ट्रेट करून डी मधला पहिला कॉलम ॲज इट इज ठेवणार आपण. फक्त चेंज करायचं आहे वायचं कोएफिशिएंट जिथे लिहिले, म्हणजे सेकंड कॉलममध्ये. सेकंड कॉलम काय येणार आहे, 5 -4 3. त्यानंतर 3 -1, सॉरी हिअर वी हॅव +1 नॉट -1. सो -2 ॲज इट इज. कॅल्क्युलेट करूया. दिस इज इक्वल टू 2 in bracket we have 8 -3 -5 in bracket we have here -2 -3 +3 in bracket here we have 3 +12. सो याला कॅल्क्युलेट केलं तर इथे आन्सर मिळेल तुमचं 10. इथे मिळेल +25. इथे मिळेल 45. सो विच इज इक्वल टू 80. आपल्या लास्ट डिटर्मिनंट लिहायचं आहे आपल्याला dz डिटर्मिनंट. परत एकदा dz डिटर्मिनंट घेणार आहोत आपण ऑर्डर 3चा. सो ऑर्डर 3चा डिटर्मिनंट आहे. फिल कसा करायचं सगळ्यांना माहिती आहे. पहिला कॉलम डी डिटर्मिनंटचा ॲज इट इज. दुसरा कॉलमसुद्धा डी डिटर्मिनंटचा ॲज इट इज लिहिला आपण. फक्त चेंज कोणाला करणार आहे आपण, थर्ड कॉलमला, कारण तिथे आपण कोएफिशिएंट ऑफ झेड लिहिलेले. सो थर्ड कॉलम हा रिप्लेस होणार आहे कॉन्स्टंट जे RHSला आहे इक्वेशनच्या.
सो या पद्धतीने दिस इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. 2 इन ब्रॅकेट वी हॅव -6 -4. नेक्स्ट एलिमेंट आपण 3 घेतला बाय साइन चेंज करून. सो हियर वी हॅव 3 प्लस 12 प्लस 5. नेक्स्ट वी हॅव हियर -1 प्लस 6. कॅल्क्युलेट करूया. दिस इज इक्वल टू -20 -45 plus 25. So your answer is which is equal to -40. आता आपले सगळे डिटर्मिनंट फाइंड आउट करून झाले. आपण एकदा लिहून घेऊया. डी डिटर्मिनंट काय मिळाला होता. डी डिटर्मिनंट मिळाला होता आपल्याला 40. डी एक्स डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली होती 40. डी वाय डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली विच इज इक्वल टू 80. अँड द लास्ट डी झेड डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली -40. आता आपला फॉर्म्युला देअरफॉर we can say x is equal to dx upon d, y is equal to dy upon d, and z is equal to dz upon d. So therefore x is equal to dx पण 40 आहे, 40 divided by 40. So answer x is equal to 1. Next y is equal to 80 divided by 40. So answer आहे y is equal to 2. Next z is equal to -40 divided by +40. So therefore answer is z is equal to -1. सो या पद्धतीने आपलं सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल कंप्लीट झाले. फायनल आन्सर मिळालं x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2 अँड z इज इक्वल टू -1. आता हे आन्सर बरोबर आले की नाही चेक कसं करणार. तर सर्वांना माहिती आहे काय करायचं आहे. ह्या जे x y आणि झेडच्या व्हॅल्यू आहे ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये म्हणजे लिनियर इक्वेशनमध्ये पुट करून बघायचं आहे की आपल्याला आन्सर किंवा इक्वालिटी ऑफ बोथ साइड मिळते की नाही. सो दिस इज इक्वल टू 2x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 5. दुसरं इक्वेशन आहे x मायनस y प्लस z इज इक्वल टू -4. आणि तिसरं इक्वेशन आहे 3x मायनस y मायनस 2z इज इक्वल टू +3. सो पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करून बघूया आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय -1 विच इज इक्वल टू 5. हे कॅल्क्युलेशन चेक करूया आपण थोड्या वेळाने. 1 - 2 मल्टिप्लाइड बाय 2 -1 इज इक्वल टू -4 मिळते का बघूया. 3 मल्टिप्लाइड बाय 1 - 2 मल्टिप्लाइड बाय -1 विच इज इक्वल टू 3 मिळते का चेक करूया आपण. सो पहिलं बघू. इथे बघा तुमचे कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करू शकता. ही इक्वॅलिटी बरोबर आहे म्हणजे या इक्वेशनला आपल्या XYZनं सॅटिस्फाय केलं आहे. इथे सुद्धा तुम्हाला चेक करता येईल. ह्या इक्वेशनला सुद्धा ह्या इक्वेशनला पण सॅटिस्फाय केलं आहे. आणि इथे पण तुम्हाला बघता येईल की या इक्वेशनमध्ये सुद्धा तुम्हाला बोथ साइड्स इक्वल मिळत आहेत. ओके +3 +3. सो आपला आन्सर हे बरोबर आहे. हे आपल्याला चेक करता येईल. एक्झाममध्ये जर टाईम असेल ना तर मग हे तुम्हाला असं रफमध्ये करून चेक करता येईल. याचा फायदा असा होतो की जर 4 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल टाकलं असेल तर फायनल स्टेपपर्यंत आपला आन्सर बरोबर असेल तर आपले 4 मार्क्स 4 पैकी एकही मार्क्स जाणार नाही.
जर हे तुम्हाला क्रॅमर्स रूलचं ॲप्लिकेशन समजलं असेल तर तुमची स्वतःसाठी तुम्ही एक एक्झाम्पल मी स्क्रीनवर शो करते. ते एक्झाम्पल सॉल्व करा आणि याचा आन्सर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.